आज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेश भक्तांना जो दिलासा मिळाला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय मुंबई उच्च न्यायालय, गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, समन्वय समिती, महासंघ, उत्सव समिती, मूर्तिकार संघटना या सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे। बरीच वर्ष हा लढा चालू आहे, ज्यामध्ये वारंवार राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव याला कुठेतरी मर्यादा, रोख आणि हळूहळू बंदी व्हावी आणि यावी अशा भावनेने काही लोक काम करत आहेत। मग कधी मूर्ती कशाची बनवली पाहिजे, मग मूर्तीला रंग काय दिला पाहिजे, दावे मूर्तीचं विसर्जन कसं केलं पाहिजे, मूर्ती पर्यावरणाला घातक कशा आहेत, सणासुदीत वापरलं जाणारं निर्माल्य या विषयावर आक्षेप, रोषणाईला आणि सजावटीला करण्यात जाणाऱ्या गोष्टी याची अयोग्यता, या सगळ्या मांडणी सातत्याने चालू आहे। आणि या सगळ्या मांडणीच्या आधारावर न्यायालयात दावे। ही मंडळी कोण आहेत जी गणपती मूर्त्या बनवणं, डिस्प्ले करणं, विकणं, सजावट करणं, साजरा करणं, विसर्जन करणं यावर काही ना काही कारणाने मर्यादा आणि हळूहळू बंदी आणू पाहतायत। ही मंडळी कोण आहेत याबद्दल सजग राहिलं पाहिजे। आमचं सौभाग्य आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मी स्वतः 2013 पासून या सगळ्या विषयावर लढा देतोय सर्व गणेश भक्तांबरोबर। काल न्यायालयाचा नवीन आदेश आला आणि 24 जुलै 2025 चे निर्देश पुन्हा एकदा चालू ठेवण्याबाबतीतला निर्णय दिला। याचा अर्थ जे विघ्न आणू पाहत होते ते विघ्न दूर झालंय। उत्साहामध्ये पर्यावरणाला पूरक सुद्धा असा सण साजरा करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने केला होता त्याला आता मान्यता मिळाली आहे। आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत ना, जी याला एका अर्थाने बंदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनाच आम्ही दिमागी नक्षली असं म्हणतो। या दिमागी नक्षल्यांचे कारनामे गणपती तर आहेत, 2013 पासून मी स्वतः लढतोय, तो गोविंदासाठी सुद्धा आहे, दहिकाला उत्सवासाठी सुद्धा आहे। नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे दिमागी नक्षली कोण आहेत। न्यायालयात त्यांचे दावे आहेत, ते कुंभमेळ्याच्या विरोधात सुद्धा आहेत आणि नागपंचमीला नागाची पूजा थांबवण्यापर्यंतचे पण आहेत। आणि या दिमागी नक्षलींच्या विरोधात उघड बंड भारतीय जनता पक्षाने घेतलंय। सवाल आदित्य ठाकरे यांना आहे। आदित्यजी, गणेश मूर्तिकारांमध्ये विभाजन करण्याची भूमिका सर्वात प्रथम तुम्ही घेतलीत। मुंबई महापालिकेमध्ये 2018ला तशी कुठलीही बंदी समाजात नव्हती, पण शाडू आणि माती विरुद्ध पीओपी ही विभागणी आदित्यजी ठाकरे तुमच्या महानगरपालिकेने केली। आदित्यची याच्या मागचे कारण काय? तुम्हाला लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबई राजा हा परंपरागत कसा बनतो याची कल्पना आहे का? त्या मूर्त्या कशा बनवल्या जातात याची कल्पना आहे का? मग या मूर्त्यांच्या विसर्जनाच्या बाबतीमध्ये जे न्यायालयात गेले त्या विरोधात उबाटाने आदित्यजी तुम्ही आवाज का काढला नाहीत?
माझ्या मनात शंका येते की आदित्यची तुमचा काही दिमागी नक्षलींशी जवळीक तर वाढली नाही ना? या दिमागी नक्षलींनी तुमचं काही चर्चा तर होत नाही ना? आदित्यजी, तुम्ही या मुंबईतला गणेशोत्सव परंपरागत, पर्यावरणपूरक सुद्धा आणि परंपरागत सुद्धा, याला कुठेतरी गतिरोध निर्माण करणाऱ्या दिमागी नक्षलीशी तुमचं साटलोट तर नाही ना? उत्तर त्यांनी द्यावं. आणि मी काय विचारतोय, कारण त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, करोनाचं कारण होतं, करोनात काळजी घेतली पाहिजे होती, पण त्याच करोनाच्या काळामध्ये अन्य गणेशोत्सव मंडळांनी सर्व मर्यादा पाळून गर्दीवरच्या सुद्धा गणेशोत्सव साजरा केला होता. पण उद्धवजी त्यांच्याकडे झालेल्या विनंतीनंतर 100 वर्षाची परंपरा असलेला लालबागचा राजा पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धवजी असताना बसला नाही. तो बसू नये अशी विनंती किंवा त्या पद्धतीची भूमिका उद्धवजींची त्यावेळेला होती, म्हणून आदित्यजींना सवाल आहे. न्यायालयातनं आदेश मिळालेत, लढाई आमचे गणेशोत्सव समन्वय समितीने, महासंघ आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते लढतायत, आम्ही त्यांना मदत करतोय. धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्रजींचे, कारण त्यांनी याच्या पूरक भूमिका धोरण म्हणून न्यायालयासमोर मांडली. आणि त्यामुळे मुंबईकरांनो सावधान, या दिमागी नक्षली आणि दिमागी नक्षली सहकार्याच्या भूमिका घेणाऱ्या लोकांपासून सावधान, एवढंच मला या वार्ताहर परिषदेतून सांगायचं आहे. पळ काढला त्यांनी. मुळामध्ये उभाटा याला सर्वस्वी दोषी आहे. मुंबईतल्या गणेशोत्सवाची जी परंपरा, जे महात्म्य, सार्वजनिक गणेशोत्सवांचा सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद, या सगळ्यांना पूरक अशी भूमिका आदित्यजी आणि उभाटाची नाही. मी लालबागच्या राजाचं उदाहरण दिलंच. या सगळ्या वेळेला जेव्हा न्यायालयात लढाई चालू होती त्यावेळेला ही मंडळी पुढे आली नाही, उभाटाने पळ काढला. ही मुलं सुद्धा आमची मराठीच आहेत ना, हा सण सुद्धा हिंदूंचाच आहे ना, किंबहुना आता सर्व समाज त्यामध्ये आहे. बरं, या सणामध्ये उतरणारी मंडळी कोण, त्यांची वयोमर्यादा काय? ही आमच्या गोविंदा गणेशोत्सवमध्ये उतरणारी मंडळी जेन्झी नाही आहेत का? ती जेन्झी दिसत नाहीत? मुळामध्ये हा जो फरक, जो करण्याची भूमिका आहे, याचा विरोधक मी आहे. सर, उद्या राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, मात्र त्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. मुंबई भाजपने देखील ट्विट केलाय की इन्फ्लुएन्सरना लोकांची गर्दी जमवण्याचं आवाहन करण्यासाठी 25,000 रुपये दिले जात आहेत, असा व्हिडिओ समोर. तो व्हिडिओ स्पष्ट आहे. तो जो कोणी समोरनं बोलतोय तो सांगतोय 22 तारखेला इव्हेंट आहे, 22ला किंवा 23ला तुम्ही पोस्ट करा, व्हिडिओ करा, त्या ते विद्यार्थ्यांचा करा, भगिनींचा करा, मुलींचा करा, 25,000 रुपये देतो, पण राहुल गांधीजींबद्दल चांगलं बोला. माझा सवाल काँग्रेसला आहे, तुम्हाला गर्दी जमवायला पैसे का द्यायला लागतात? तुम्हाला समाज माध्यमांवर तुमचं म्हणणं मांडण्यासाठी कृत्रिम पाठीराखे का लागतात? हे कृत्रिम पाठीराखे आहेत, हे नैसर्गिक नाहीच आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसचा फर्जीवाडा हा खुला झाला, एक्सपोज झाला. राहुल गांधीजींचा कार्यक्रम फर्जी, काँग्रेसचा कार्यक्रम फर्जीवाडा, आणि त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यक्रमातले पाठीराखे असे जे आहेत ते फर्जी पाठीराखे. काँग्रेसचा फर्जीवाडा ओपन झाला. काँग्रेसने फर्जी कृत्रिम पाठीराख्यांची गरज का लागते याचं उत्तर द्यावं. मुळामध्ये ज्यांच्याकडे संख्या जमत नाही, ज्यांना पाठीराखे मिळत नाही,
ज्यांना स्वतःचं मत अधोरेखित करणारे लोक मिळत नाहीत, ते पैसे देऊन लोक आणतायत. मुळामध्ये ते पैसे देणारी मंडळी कोण आहेत? माझी तर मागणी आहे, महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी. ही मागणी करणारे म्हणजे देणारे, ऑफर देणारे ही मंडळी कोण आहेत आणि त्यामध्ये पैसा कोणाचा आहे? हे 25-25 हजार किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय, टिळक भवनमधून येतोय का विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून हा पैसा घुसवत आहेत? याची चौकशी सखोल झाली पाहिजे. याचा आर्थिक स्तोत्र देणारा माणूस, संघटना आणि त्याचे विदेशी संबंध आहेत का, याची दाट शक्यता आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर राहुल गांधी सातत्याने झेंडीना सोबत घेऊन एखादं आंदोलन करतात. आज देखील दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यांना घेऊन पोहोचले. या देशातल्या असलेल्या व्यवस्थांवर यांचा भरोसा नाही आणि म्हणूनच यांना असं म्हणलं जाऊ शकतं की यांना अनार्की पैदा करायची आहे का, प्रश्नचिन्ह. सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल झाला आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरची सुनावणी घेतली, सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं, आंदोलकांचं घेतलं, पोलिसांचं घेतलं. सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर समिती नेमली, समितीचे आदेश दिले, त्याची चौकशी होईल. मग यावर काँग्रेसचा भरोसा नाही काय? काँग्रेस या देशात अनार्की निर्माण करू पाहते का? भारताच्या संसदेमध्ये वंदे मातरमचा कायदा झाला, आम्हाला मान्य नाही. आम्ही वंदे मातरम तोडूच. 2 कडवेच गाव 1937चा दाखला देऊ. आताच्या भारताच्या संसदेच्या कायद्यात चर्चेत सहभागी होणार नाही. संसद हंगामा करू, कायदा झाल्यावर तो मानणार नाही. आणि मग जे वंदे मातरमला तोडू पाहत होते त्या तुकडे गँगसारखं वंदे मातरमला तुकडे करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. काँग्रेस तुकडे गँग बरोबर चालले. आणि म्हणून जे आंदोलन आज दिल्लीत चालू आहे त्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करू पाहते, पर्यायाने व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, पर्यायाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि संविधानिक व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्याच्यावर हल्ला करतायत. याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे. सर, याला जोडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा एक पत्र संजय राऊत यांनी दिलेलं आहे. संसदेमध्ये बँकिंग सेक्टर संदर्भातील जे विधेयक आहे ते मंजूर करण्यात आले, त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर मोठा अन्याय झाला असं त्यांनी म्हटलं. संसदेमध्ये कायदा चर्चेला येतो त्यावेळेला पळ काढायचा, कायदा चर्चा करण्यापासून परावृत्त करायचं, हंगामानी गोंधळ करायचं, नंतर पत्र लिहायचं. हे शहाणपण कुठलं? आणि म्हणून हा शहाणपणा नसून हा विपर्यास स्वदापणाचा भाग आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की 2014 लाच महाविकास आघाडी जी आपली स्थापन झाली असती, परंतु तेव्हा हा प्रस्ताव जो आहे तो मी फेटाळला असते. पृथ्वीराजजी जे बोलले याचं उत्तर उद्धवजींना द्यायला लागेल. उद्धव ठाकरेजींनी उभाटा कांग्रेस वर्किंग कमेटी ने फैसला किया है कि वंदे मातरम के 2 ही स्टैंजा गाए जाएंगे उनकी तरफ से. कांग्रेस का यह निर्णय भारत के संविधान के कानून के खिलाफ है. कांग्रेस का यह निर्णय वंदे मातरम को तोड़ना ये अपीजमेंट पॉलिटिक्स का भाग है. और जो बात टुकड़े गैंग कहना चाहती है वही बात वंदे मातरम को तोड़ने की कांग्रेस कह रही है. टुकड़े गैंग के प्रवक्ता कांग्रेस के नेता हुए और इसके लिए ये राष्ट्रवाद के खिलाफ है, वंदे मातरम के खिलाफ है. टुकड़े गैंग की बात करना है, कांग्रेस इसका जवाब दे. एक वीडियो वायरल हो रहा है सर, राहुल गांधी का प्रोग्राम है पुणे में, लेकिन इन्फ्लुएंसर्स को 25,000 रुपए दिए जा रहे हैं ताकि इस जो प्रोग्राम है कल का उसमें भीड़ जमा हो जाए. कैसे देखते हैं आप इस
सवाल यह है कि कांग्रेस को भीड़ इकट्ठा करने के लिए पैसा देना क्यों पड़ रहा है। वो वीडियो स्पष्ट है। सामने वाला व्यक्ति कह रहा है 22 तारीख को राहुल जी आ रहे हैं, आप आइए। वो वीडियो कहता है कि भाई 25,000 रुपये देता हूं, आइए। वो वीडियो में बोलने वाला व्यक्ति कहता है कि आप इसका वीडियो बाद में कार्यक्रम का पोस्ट करिए, हमारे बहनों को दिखाइए, विद्यार्थियों का उल्लेख करिए, राहुल गांधी जी का प्रचार करिए। जैसा आर्टिफिशियल इंटेलिजेंस की बात आजकल चल रही है, ये आर्टिफिशियल फॉलोअर कांग्रेस को क्यों लग रहे हैं? ये आर्टिफिशियल फॉलोअर्स, आर्टिफिशियल पार्टिसिपेंट्स, ये एएफ और एपी, ये नई कौन सी राजनीति कांग्रेस की है? राहुल गांधी जी जवाब दे। ये कांग्रेस का फर्जीवाड़ा है। छात्रों की गूंज ये कांग्रेस का फर्जीवाड़ा है। इसमें सहभागी होने वाले लोग कुछ हद तक ये फर्जी है, कुछ हद तक इसका सोशल मीडिया से प्रचार करने वाले फर्जी है, और ये फर्जीवाड़ा कांग्रेस का ओपन हो चुका है। मेरी तो महाराष्ट्र पुलिस से मांग रहेगी, इस वीडियो के आधार पर इंक्वायरी की जाए। ये सामने वाला ऑफर देने वाला व्यक्ति कौन है, उसको किसने बोला है, ये किसके बात पर ये कह रहा है कि 25,000 रुपये लो और आ जाओ। ये पैसा कहाँ से आ रहा है, इंक्वायरी इसकी होनी चाहिए। जो ऑफर कर रहा है ये पैसा कोई संस्था से, कांग्रेस के कार्यालय से आ रहा है क्या, इसकी इंक्वायरी करे, या कोई संस्था से आ रहा है तो उसको फॉरेन फंडिंग तो नहीं है ना, इसकी इंक्वायरी करनी चाहिए, ऐसा मुझे लगता है। महाराष्ट्र में रिक्शा और टैक्सी ड्राइवर्स को मराठी मैंडेटरी की गई है, अनिवार्य की गई है। उसको लेकर समाजवादी पार्टी की भूमिका ये है कि यूपी के प्रभारी विनोद तावड़े है, और उसी यूपी के प्रभारी मराठी व्यक्ति है विनोद तावड़े, और उसी यूपी के लोगों को हिंदी बोलना पड़ रहा है। देखिए, ये कहना यानी मुझे समझ में नहीं आ रहा है इस बात का क्या मतलब है। महाराष्ट्र में मराठी हमारी भाषा है, हमारी मातृभाषा है, हमारी व्यवहार की भाषा है, हमारी ज्ञान की भाषा है। उसका आग्रह भारतीय जनता पार्टी 100% करेगी। उत्तर प्रदेश में हिंदी उसकी भाषा है, उनका सम्मान करेगी। इसके बिना और क्या है इसका मतलब? उत्तर प्रदेश का व्यक्ति अगर हिंदी भाषा में बात करता है तो उत्तर प्रदेश में उसका सम्मान है। वो अगर मुंबई में व्यवसाय कर रहा है तो उसकी वो मराठी भाषा सीखे, ये हमारा आग्रह है। इसमें भाषा विवाद पैदा करने वाले के लोगों की सोच छोटी है, ऐसा मैं कहूँगा। पीएम मोदी के दिमागी नक्सल वाले बयान के बाद अब इंस्टाग्राम पर एक नया अकाउंट बनाया है, दिमागी नक्सल पार्टी। इस पर आप क्या कहना चाहेंगे? उनके 24 घंटे में 1.7 लाख फॉलोअर्स हो गए। देखिए, अगर वो दिमागी नक्सली लोगों को जानना चाहते हैं, दिमागी नक्सली लोगों को पहचानना चाहते हैं, दिमागी नक्सल लोग कैसे दिखते हैं वो देखना चाहते हैं, दिमागी नक्सल लोगों की कारस्तान, कॉन्स्पिरसी क्या है वो समझना चाहते हैं, वो लोग उसको फॉलो कर रहे हैं, वो उनका स्वातंत्र्य है। अभिजित बिटके आणि सीजेपी कडनं शाळा सुधार मोहीम सध्याला हाती घेण्यात आल्याचं दिसत आहे। मात्र कोणत्याही शाळेतील दुरावस्था आहेत त्या विरोधात आवाज उचलण्यासाठी कोणत्याही शाळेमध्ये ते थेट जाताना दिसत आहेत आणि वर्गामध्ये धडकताना दिसत आहेत। याकडे नेमकं तुम्ही शिक्षण मंत्री देखील होतात, कशा प्रकारे बघताय? शैक्षणिक व्यवस्थेच्या सुधारासाठी जो पुढे येईल, व्यक्ती, संघटना, पक्ष यांचं सरकार स्वागत करेल। ज्या असुविधा अपुऱ्या असतील त्या दाखवल्या आणि ज्या खऱ्या असतील त्यात सुधार करेल। सरकार शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थी आणि त्यांचं हित आणि पायाभूत सुविधा याबद्दल सजग आहे, जागृत आहे आणि काम सुद्धा करेल, करणारच आहे, करतेच आहे। पण या विषयाच्या आड राहून शैक्षणिक व्यवस्थेत चालू काळात कोणी अव्यवस्था निर्माण करेल तर हे समाजाला मान्य नाही। समाजाला अशा चालू वर्गामध्ये, चालू व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण करणे विद्यार्थी, पालक आणि समाजाला मान्य नाही, याची खबरदारी त्यांनी घ्यावी। सर, या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे समोर आलं की रामका यांना ग्रामस्थांनी अडवलं, मात्र जे सीजेपीचे प्रमुख आहेत अभिजित बिटके, त्यांचं म्हणणं आहे की भाजप आम्हाला घाबरलं, त्यामुळे भाजप असे प्रकार। मला वाटतं अजून जे पक्ष पण नाही आलेत त्यांनी जगातल्या मोठ्या पक्षाबद्दल घाबरलं किंवा घाबरतो असं विधान करणं म्हणजे
जे अजून अंड्यातूनच बाहेर नाही आले त्यांनी उडण्याची भाषा करण्यासारखं आहे. CJPला त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आमच्यावर आलोचना कराल तर डबल त्यांच्यावर आम्ही प्रतिप्रश्न करू. याबद्दल मुलायजा करणार नाही. So there is a video that is going viral and which is being posted by your party itself, in which influencers are giving target and they are paid 25,000 rupees to gather crowd at Rahul Gandhi's event tomorrow. So do you would like to request to charge an See, that video is very clear, self-explanatory, and giving ample of the evidence to show that why Congress required some followers, not only unnatural but artificial followers, for this forthcoming event. Why Congress is not in a position to gather a natural youth? What was the reason for the Congress to propose through somebody that do campaign for us on the social media by taking some amount or money? As we see, there is a clear artificial intelligence necessary for the people. In Congress politics, we can see clearly that they are in the mode of collecting artificial followers and artificial protesters. What was the reason for Congress to do this artificial followingship? And therefore we say, Congress programs Farjiwada. It's a Farjiwada. It has been exposed. Rather, I urge to the Maharashtra police that please go into the deep of this video. Who is the person who is giving an offer to an influencer that we are ready to give you the money, but please follow, please attend the program. We urge to the Maharashtra police that please go into the detailed inquiry that this offerer is offering this money on whose behest and instruction. Is it from the Congress party? Is it from any Congress Mukhyalay? Or rather, I must say that we urge a Maharashtra police to even go to the detail that this money is being offered on behalf of Congress through somebody, whether this money exchange is legal, illegal, or any foreign organization is trying to fund through Congress. Late inquiry should happen. सर प्रश्न असा होता की मराठी सणांना सुरुवात झालेली आहे आणि दोन महत्त्वाचे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणि भाविकांना बसू शकतात. एक म्हणजे साखरेचे दर प्रचंड वाढलेले आहेत आणि दुसरीकडे FDAने सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरती बंदी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशा प्रकारे दोन्ही निर्णय केला? महाराष्ट्र सरकार सणासुदीच्या आड येणाऱ्या कुठल्याही विघ्नाला टिकू देणार नाही. त्यावर योग्य ती भूमिका आणि निर्णय धोरण कारवाई करेल. उद्धव ठाकरेजींनी उबाटा याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल की पृथ्वीराजजी जे म्हणतात ते खरं की खोटं. आम्ही तर म्हणतोच आहोत, महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासघातकी दगाबाजपणा उद्धवजींच्या पक्षाने केला. 19ला दिसला, 14ला लपला. जर पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं खरं असेल तर तो 14लाच आमच्याबरोबर सरकारमध्ये स्थापन होण्याच्या बाबतीतली चर्चा करायची आणि त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण जर ते म्हणतात ते खरं असेल तर त्यांच्याशी सलगी करायची. हा दुटप्पीपणा, दगाबाजपणा हेच उद्धवजींच्या नेतृत्वाचं विशेषत्व आहे. उद्धवजी पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्यावर उत्तर द्या. बुधवारी शिवसेना भवनामध्ये एक पत्रकार परिषद झाली. अखिल चित्रे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मुंबईच्या मोकळ्या मैदानाचा जोलार कोण अशा हेड अंतर्गत ही पत्रकार परिषद होती. तुमच्या मतदारसंघातील विशुद्ध ग्राउंडच्या संदर्भात माझा त्यांचा परिचय चांगला आहे, त्यांना मी चांगलं ओळखतो, पण एवढंच म्हणीन नया है वो, अभ्यास करून ये. याला जोडून असा एक विषय एकनाथ चव्हाण असंही म्हटलं की देशात सत्ता बदलण्याची नक्की होईल, परंतु तो काँग्रेसमुळे नाही तर नरेंद्र मोदींमुळे होईल. कोण म्हणाला? पृथ्वीराज चव्हाण. नाही, अजून रात्रीची झोप त्यांची गेली नसेल. दिवा स्वप्न पहाटे पडतात आणि स्वप्नांना काही टॅक्स नाही, एवढंच मी त्यांना म्हणेन. सर, नेव्हल डिसूजामुळे मोकळ्या भूखंडाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला. आता जी माहिती मिळते त्यानुसार जो प्रशासकीय कार्यकाळ होता किंवा राजवट होती त्या काळात 17 भूखंड असे होते ज्यांचं आरक्षण बदललं गेलं. म्हणजे पब्लिकसाठी ते आरक्षण होतं पण ते इव्हेंच्युअली बदललं गेलं. नाही, मुळामध्ये जो भूखंड तुम्ही नेव्हिल डिसूजा म्हणून म्हणतात त्याला नेव्हिल डिसूजा नाव दिले कोणी?
महापालिकेने दिलं आहे, म्हाडाने दिलं आहे, राज्य सरकारने दिलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून खोटं बोलणारी लोक आहेत. मामला न्यायालयात आहे. न्यायिक मामल्यावर मी आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी नक्की बोलीन. यांचा पर्दाफाश करीन. यांचं असत्य जनतेसमोर आणीन. न्यायालयासमोरची लढाई आता पूर्ण होऊ द्या. न्यायिक निर्णय येऊ द्या. नंबर 1, मोकळ्या भूखंडाच्या बाबतीत जे कोल्हेकोई करतायत त्यांना माझं थेट आव्हान आहे, पहिला मोर्चा आणि पहिला तिरंगा मार्च गोरेगावच्या प्रबोधनकार पासून सुरू करा. गोरेगावला जे प्रबोधनकार नाव बघा, हे कोणाचं आहे, सरकारी जागेत आहे, कोणी बांधलंय, मार्च तिकडून सुरू करा. मोकळ्या भूखंडावर जर उभाटा आवाज करत असेल तर त्यांनी दहिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये भूखंड कोणाचा आहे, कोणाच्या मालकीचा आहे, कोण तिथे बसलंय आणि काय करतंय. मी आज वानगी दाखल दिली आहे. यांची जंत्री मी काढीन. आणि राहता राहिला विषय मोकळ्या भूखंडांच्या बाबतीमध्ये तिसरा मुद्दा मी सांगतो, तो समज आणि गैरसमजाचा आहे. भूखंड विकसित करणं वेगळं आणि भूखंड विकणं वेगळं. ज्या पद्धतीचे निर्णय भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या 2-3 विषयातले आहेत ते भूखंड विकसित करून संरक्षित करण्याचे आहेत. भूखंड कोणाला विकण्याचे नाहीत. भूखंडावर क्लब हाऊस बनण्याचे नाहीत. भूखंडावर राजकीय आश्रयस्थानं बनवण्याचे नाहीत. भूखंड विकणे, भूखंड राजकीय घशात घालणे आणि ते जनतेपासून त्याला साहाभूत भूमिका न घेणे ही उबाटाची भूमिका आहे. सर, सीजेपीकडून आता एकंदरीत महाराष्ट्राच्या किंवा देशपातळीवरून ज्या शाळा आहेत त्यांना भेट दिली जात आहे. असे सीजेपीचे एक नेते आहेत आशुतोष रानकर, त्यांच्या गाडीवर मात्र आता पाहणी करताना दगडफेक झालेली आहे. नाही, पाहणी करणं काही गैर नाही. समाजातील कुठल्याही व्यक्तीने समाजातील असलेल्या शैक्षणिक व्यवस्थेला मदत करण्याच्या भूमिकेतून काही कार्यक्रम केले तर त्याच्यात गैर असण्याचं कारण नाही. पण कुठलाही सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम करताना त्याचे विधिनिषेध आहेत, कायदे नियम आहेत, ते पाळले पाहिजेत. पण म्हणून कोणीतरी कोणाच्या गाडीवर दगड मारणे हे कायद्याला अभिप्रेत नाही आणि त्यामुळे असं कोणी केलं असेल तर ते सर्वस्वी चूक आहे. पोषण आहारातील निकृष्ट दर्जा दाखवल्यामुळे अंगणवाडी सेविकालाच निलंबन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे. लहान मुलांचे पोषण आहारमध्ये निकृष्ट दर्जा दाखवला म्हणून त्यांच्यावरतीच कारवाई करण्यात आली. इकडे FDAचे अधिकारी मोठमोठ्या हॉटेल्सवरती कारवाई करतात, मात्र शासनाकडून गेलेला जो पोषण आहार आहे तो निकृष्ट दर्जाचा असतो पाहायला. नाही, मला याची पूर्ण माहीत नाही. पण जर एखाद्या अंगणवाडी सेविकाने चांगलं काम केलं असेल तर तिच्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. सर, नाशिक इथले पालकमंत्री मुख्यमंत्री कार्यासारखं वागत आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मी म्हटलं ना, आजकाल पृथ्वीराज चव्हाण यांची वयामानानुसार झोप सकाळी पुरेशी होत नाही. माझी चिंता आहे, कारण माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांनी नीट झोप काढावी, म्हणजे त्यांच्याकडणारे वक्तव्य ही सत्याला आधारित असतील. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आरोग्य सांभाळा. त्याने असंही म्हटले की देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीत जाण्यासाठी चर्चेत आहे, तसं ते एज्युकेशन मिनिस्टर नसावेत, कारण त्यांच्यासाठी ती बढती असेल. महाराष्ट्रात सगळा हा घोटाळा झाला परीक्षांचा आणि त्यांनाच वरती नेलं जात आहे, तर ते बरोबर नाही. मला असं वाटतं की हे कल्पोकल्पित जगात जगणारी लोक आहेत. मी उद्या सकाळी उठीन, मग पाऊस पडलेला असेल त्यावेळेला मी छत्री घेईन, छत्री नाही घेतली तर मला शिवाजी पार्कवर वडा मिळेल का, तो मिळाला नाही तर कोणी खायला माणूस असेल का, अशा स्वप्नात जगणारी मंडळी आहेत. यांच्या स्वप्नांवर आम्ही भाष्य काय करायचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यामध्ये फक्त भेट झाल्याचे फोटो समाज माध्यमांवरती आहे. तर संजय राऊतांनी प्रबोधनकारांचं एक पुस्तक त्यांना भेट दिलेलं आहे, धर्मांची देवे आणि देवाचा धर्म अशा प्रकारचं. संजय राऊत यांनी हा विषय काढला तर मी त्यांनाच सांगतो, हे पुस्तक आधी तुम्ही वाचा. हे पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्ही मला याचं उत्तर द्यायला लागेल की आमच्या मराठी किंवा परंपरागत असलेल्या सण किंवा पूजा पद्धती किंवा एकत्रीकरणाच्या पद्धती याबद्दल या पुस्तकांमधनं तुम्ही काय बोध घेतलात याची स्पष्टीकरण तुम्हाला येईल. तुम्ही ते नक्की जरूर पुस्तक वाचा, मग दुसऱ्यांना द्या. सर, सातारामध्ये माहितीमध्ये दुःखाची
तळावरून आलेला गुंड आहे, तो माणूस नाहीये. नाही, मी ऐकलेलं नाही, पण भाषेच्या मर्यादा सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे. मतं मांडली पाहिजेत, पण मर्यादेत राहून, एवढंच मी म्हणेन. तर एक असं विचारायचं होतं की आता जो विषय झाला आपला प्रबोधन सरांच्या पुस्तकाचा, तर गेल्या काही आपण जर हिंदुत्वाचा विषय जर आपण पाहिलं तर प्रबोधन सरांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व एक थीन लाईन आहे मध्ये, किती नाही म्हटलं तरी. तर ठाकरे गटाला ते आता रेफरन्स देताना बाळासाहेब ठाकरेंचा रेफरन्स कमीच देतात आणि हल्ली प्रबोधन सरांचं रेफरन्स जास्त देऊ लागलेले आहेत. नाही, यावर मी भाष्य करणार नाही. पुस्तक देणार आणि पुस्तक वाचावं, न पेक्षा समाजाने वाचावं. मग आपल्याला खरं खरं काय आहे ते कळेल. दूध का दूध, पाणी का पाणी कळेल. वंदे मातरमवरून खरं तर राजकारण पाहिल्यानंतर नागपूरच्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये 2 कडवी गायली गेली. त्यामुळे महापौरांनी साऊंड सिस्टीमवरती आणि काही अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र विरोधकांकडून आता यावरती कुठेतरी राजकारण दिलं जातं की आरोप केला जातो. मला पूर्ण माहीत नाही, पण जर महापौरांनी ज्यांनी चूक केली, वंदे मातरम अर्ध किंवा कमी किंवा 2च कडव्यांची, त्याच्यावर कारवाई केली तर बरोबर केलं आहे. आम्ही पूर्ण वंदे मातरमचे समर्थक आहोत, किंबहुना तो कायदाच आहे. जो कायदा तोडेल त्याच्यावर कारवाई होईल. मुंबई महापालिकेमध्ये देखील आलबेल नाही का असे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. तर एकूणच महापौर आणि पक्षातलेच विरोधक असे काही प्रश्न निर्माण होतात. महापौर देखील झारीतले शुक्राचार्य म्हणून उल्लेख करताना दिसतात. कशा प्रकारे बघताय तुम्ही? महापालिका अगदी जवळून बघितलेली आहे, सत्ता आली आहे, मात्र वाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतात. मला असं वाटत नाही काही वाद आहे. महापौरांनी त्यांची भूमिका मांडली आहे. रीडिंग बिटवीन द लाईन टू मच केलं की आपल्याला जास्ती अर्थ निघतात. तसे अर्थ काढू नका, एवढंच विनंती करेन. त्यांना अडचणीत आणण्याचा कुणाकडून प्रयत्न होतो असं तुम्हाला वाटतं? शुक्राचार्य हा शब्द वापरलेला आहे. मला असं वाटतं झारीतला शुक्राचार्य हा शब्द वापरला असेल तर ज्याच्यामुळे अशा पद्धतीचा विषय अनाठही अनाकलनीयरित्या बाहेर येत असेल, त्यांच्याबद्दल असेल, तो कुठला व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत किंवा सहकाऱ्यांबद्दल मांडणं चुकीचं ठरेल. आणि म्हणून महापौर ज्या बोलल्या त्या स्वयंस्पष्ट आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये असा कुठलाही प्रकार नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही एकत्र असण्याची ज्यांना पोटदुखी आहे ते ओव्हर रिडिंग करतायत. काही कर्मचाऱ्यांची ठाकरेंप्रती निष्ठा पण कारणीभूत आहे असं पण त्या म्हणतात. मग आता तुम्ही झारीतल्या शुक्राचार्याचं उत्तरच तुम्ही दिलं त्या म्हणाल्या. आणि त्यामुळे असं जर असेल तर निष्ठा महानगरपालिकेशी असली पाहिजे. निष्ठा मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने म्हणतो, त्यांची असेलही. माझा भरोसा आहे ते महापालिकेवरच त्यांची निष्ठा आहे. आणि त्या पद्धतीने महापालिकेत जे आज महापौर आहेत, विविध समित्यांवर आहेत, आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, सभागृह आहे, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्यावरच निष्ठा असली पाहिजे. आणि कर्मचारी तसे करत असतील असा माझा भरोसा आहे. सर, हिंदी में जाना चाहेंगे और गणेशोत्सव नजदीक आ रहे हैं और शिवसेना यूपीटी की भूमिका पर आपने आपत्ति जताई है, क्या कहेंगे क्या विषय? आज की इस वार्ताहर परिषद से मैं सबसे पहले तो मुंबई उच्च न्यायालय का धन्यवाद देना चाहता हूँ. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी का धन्यवाद और अभिनंदन करना चाहता हूँ. और लगातार प्रयास करने वाले हमारे गणेशोत्सव मंडल, समन्वय समिति, महासंघ, उत्सव समिति, मूर्तिकार संगठना, इनका भी आभार व्यक्त करना चाहता हूँ. बात स्पष्ट थी कि बहुत सालों से मैं देख रहा हूँ, 2013 से तो मैं इस लड़ाई को लड़ भी रहा हूँ हमारे सभी मित्रों के साथ. गणपति का आगमन होने के पहले गणपति बापा की मूर्ति कौन सी होनी चाहिए, वो कैसी डिस्प्ले करनी चाहिए, खरीदार उसको कहाँ खरीदे नहीं खरीदे, उसका विसर्जन कहाँ होना चाहिए, उसकी मर्यादा क्या होनी चाहिए, इस प्रकार के सवाल लगातार खड़े किए जा रहे हैं. उसको न्यायालय तक लेके जा रहे हैं. एक तरीके से इसके ऊपर मर्यादा लाओ, इसको कम करो और करते करते गणेशोत्सव या अन्य महोत्सव को बंदी की तरफ ढकेलो. ये रणनीति और कारस्थान के तहत कुछ लोग काम कर रहे हैं. हम इन्हीं को दिमागी नक्सली कहते हैं कि कहीं ना कहीं ये बात दिमागी नक्सली दिमाग से हमारे गोविंदा उत्सव के ऊपर भी रोक लगाने के लिए है, हमारे नाग पंचमी के ऊपर रोक लगाने के लिए है, हमारे गणेशोत्सव के कार्यक्रम के लिए है. जरूर पर्यावरण की चिंता, सबकी सहभागिता, नागरिकों को तकलीफ न हो,
लेकिन हमारी परंपरा भी अबाधित रहे, इस दृष्टि का उत्सव हम मनाते हैं, मनाना भी चाहिए। लेकिन ये दिमागी नक्सली इसको रोक लगाने के पीछे लगे। कल न्यायालय ने 24 जुलाई 2025 का आदेश फिर देकर जो इसके ऊपर रोक या मर्यादा लगाना चाहते थे उनका मनसूबा उद्ध्वस्त कर दिया और इसके लिए इसका समाधान व्यक्त कर रहे हैं। और मुंबई वासियों को भी जागरूक करना चाहते हैं कि ये दिमागी नक्सली कौन है कि जो हमारे मराठी सन प्रथा परंपरा, हिंदू सन प्रथा परंपरा, महाराष्ट्र की परंपरा, इसके ऊपर कोई ना कोई तरीके से मर्यादा लाना चाहते हैं। और सीधा सवाल मेरा आदित्य ठाकरे जी से, हमारे मूर्तिकारों में विभाजन करने की भूमिका ये सबसे पहली जब आप महानगर पालिका में सत्ता में थे तब ली गई, क्यों? 2018 में उसके लिए बजट किया गया, क्यों? एक वर्ग के पीओपी और अन्य इन पे विवाद खड़ा करना और इस माध्यम से हमारे गणेशोत्सव दोनों भी हमारे हैं, मूर्ति शाडू और पीओपी सब हमारे हैं, लेकिन इनमें डिवीजन करके सरकारी मुलामा देना, यह भूमिका आदित्य जी आपके समय पर क्यों ली गई? क्या आपका संवाद ये दिमागी नक्सलियों से बढ़ गया है? क्या आपकी पहचान इन दिमागी नक्सलियों से बढ़ गई है? हमारे मन में शंका है, आप उसका स्पष्टीकरण करें कि इस प्रकार से गणेशोत्सव में रोक लाने या मर्यादा लाने वाले लोगों के साथ क्या आपके लोग खड़े हैं, इसकी स्पष्टता दे। और ये सवाल मैं इसके लिए भी पूछ रहा हूं क्योंकि इसकी एक पार्श्वभूमि है। जब उद्धव जी मुख्यमंत्री थे तब 100 साल की परंपरा का लालबाग का राजा जिसकी मान्यता है उसको भी 1 साल खंडित किया गया। कोरोना का समय था, चिंता करनी चाहिए थी, भीड़ न हो, ये बात सही थी, लेकिन उसी समय पर अन्य गणेशोत्सव मंडलों ने गणपति मनाया भी मर्यादाओं के साथ। लेकिन उद्धव जी के मुख्यमंत्री रहते समय लालबाग का राजा बैठा नहीं गया। कारण क्या था? आज भी जब न्यायालय में लड़ाई चल रही थी गोविंदा के लिए, गणेशोत्सव के लिए, पीओपी के लिए, जल प्रदूषण के आधार पर जरूर पर्यावरण की चिंता करनी चाहिए, लेकिन उत्सव भी होनी चाहिए, ये भूमिका उभाटा ने नहीं ली। आदित्य जी क्यों? ये भूमिका आपकी क्यों नहीं थी? इस गणेशोत्सव में गोविंदा में सहभागिता देने वाले मेरे मराठी और महाराष्ट्र के लोग, ये हमारे युवा जेंजी नहीं है क्या? इन जेंजी की आवाज आपको दिखाई नहीं पड़ती? और इसका उत्तर उद्धव जी की पार्टी दे, आदित्य जी दे, यह हमारा कहना है।